काम आवरलं, घरातलं काम दिसून येत नाही, फार वैताग येतो रोज. धुणं झालं का भांडे झालं का धुणं, ते झालं का फरच्या, सारखं तेच खाणं धुणं चालू राहते. कोण आला आता एवढ्या रात्रीचे? वहिनी काय भाऊजी? काय करते? काय नाही बाई, या ना. आलो. एवढ्या रात्रीचे काय काम काढलं आज तुम्ही? अगं रातचा असं आलो. 9 वाजले पार. बर का? हा बसतो. 2-3 महिने झाले आलाच नाही तुमचा चक्कर. काय झालं वहिनी? हा अहो मी राहतो माझ्या कामात हा आणि मग इकडे काही यायला चक्कर नाही झाला. हा मग आज आलो. मग आज सवड येत जाऊन येऊ वहिनीला भेटून येऊ. हा हम्म. बर झालं आले. मग काय चाललंय तुमचं? काही नाही, आताच काम आवरलं, स्वयंपाक झाला. आता अजून तुमचे भाऊ आले नाही, मग आले का जेवले का घेऊ झोपून. हा हं. स्वयंपाक झाला का? हा झाला. आता मस्त 9 वाजत आले ना. वाळ्या काय करतो? तू अभ्यास करीत असेल. हा का? आता कितीला गेला वाळ्या? तो 8वीला. 8वीला आहे का? आईला काय एवढं शेंगूर होतं बा. हा काय पोरांची जात बारा वाढत. हा मग तुझी बाई बाणी आहे ना 5वीला. 5वीला गेली हा म्हणजे आता ते दोघं अभ्यास करताय. हा अरे बा तो तुमचे पोर. बरे ना पोर? हा पोर बरी. वहिनी हा आज आहे ना मी असं आलो हा का तुम्ही मला एकदा करून द्या बा. काय? करून द्या एकदा. ओ भाऊजी काय बोल राहिले? काय करून देऊ? अहो करून द्या म्हण. काय बोलू राहिले म्हणजे तुम्ही काय जाती येऊ राहिले. भाऊजी हं? आज काय टाकली का नाही तुम्ही? मी का टाकेल? अहो मग तुम्ही काय बोल राहिले करून द्या म्हणजे काय? हा अहो वहिनी काय झालं तुमची जाऊ गेली गावाला. हा हं? मग आता ती नव्हती घरी. हा सर. मग म्हणलं आता ती नाही घरी मग वहिनी का जाऊ करायला. बया म्हणजे ते माहेर गेल्यावर म्हणजे तुम्ही इकडे आले. हा मग म्हणलं भाऊजी तुम्हाला थोडीशी लाज वाटू द्या, काय बोल राहिले? तसं नाही म्हणलं वहिनी चांगलं करून देती. हो बाई मी नाही करून द्यायला रिकामी. तुमच्या भावाला माहीत झालं तर माहीत पाठवून दिरड्या आणि लाल करील ना. मला घरात ठेवील का? आमचं का परपंच मोडायला आले का तुम्ही? हं? केलं ना लय गोड होईल माहितीये का. पण करून दिलं पाहिजे बरं का वहिनी. हा तेव्हा नाही का 2-3 महिने झाले हा तेव्हा तुमची जाऊ गावाला गेली होती. माई बायको गावाला गेली होती. हा आठवत ना? हा 2-3 महिने झाले तेव्हा. हा आणि तेव्हा तुम्ही करून दिल तर मी हो असं करून दिलं तुम्ही. माझ्या घरी गेल्यावर काय झोप बीप लागली मला. पुन्हा उठलंच नाही. हो सकाळी 8लाच उठलं. भाऊजी हं? तुम्ही ना आज लय विचित्र बोलू राहिले बाई. तुम्ही येऊन उठा बरं. म्हणजे मागच्या टायमाला करून दिलं, काय करून दिलं, काय बोलू राहिले? अहो, काय वहिनी तुम्हाला म्हणजे आता मी विचित्र वाटतो का? अहो विचित्र नाही मग काय तुम्ही सोयीचे आहे का? या असे शब्द तुमच्या तोंडून अपेक्षित नव्हते. पण किती चांगला स्वभाव आहे तुमचा. तुम्हाला किती माहिती मी. अहो, मानिती वहिनी खरं आहे पण तुम्ही तेव्हा करून दिलं तसं मला आता करून द्या. म्हणजे मग भाऊजी? मी घरी जाऊन तुमचं लय होते बरं का आता आती. तुम्ही उठा बरं पटक्यान. हा. एक तर हे कंपनीतून येईल नाही त्याच्या आत तुम्ही निघून जा. त्यांनी जर हे शब्द ऐकले तर काय म्हणतील ते मला म्हणशील संशय घेतील ना ते माझ्यावर आणि तुम्हाला बी बोलतील ते. तुम्हाला काय वाटतं का असं बोलायला? बर का वहिनी. अहो तुम्ही काही म्हणा मा बायकोला असं करताच येत नाही. अहो तुम्ही इतकं भारी करून द्या. भाऊजी या बा तुम्ही ना आता माशी डोकं लावू नका बाई. आता तुमच्या ठिकाणी दुसरा माणूस असताना तर मी ना लय बडून काढला असं तुम्हाला सांगते. पण आता कसं तुम्ही आले आपले जवळचे आणि तुमच्या भावाला माहिती झालं तर माय ना तुकडे तुकडे करी. तुम्ही निघा बरं भाऊजी. भाऊजी तुम्ही पहिलं निघा. नाही मी नकाच बाई तुम्ही. ऐका ना वहिनी थांबा ना. माझी मजबुरी म्हणून मी तुमच्या आलोय. अहो मजबुरी काय मग आता गेली बायको गावाला तर येईल ना. तुम्हाला काय एवढा दम निघा ना का? अहो, 4 दिवस. ती तर येणारच आहे पण तुम्ही आजच्या दिवस तर करून द्या. भया काय करावं या माणसाला बाई. करून द्या म्हणजे मी निवंत जाऊन झोपतो. एक दिवस सुद्धा दम निघ ना बाई. हा
हो भाऊजी तुम्ही जा बरं, माशी ना डोकं लावू नका बरं तुम्ही. माझं एक तर लय डोकं दुखू राहिलंय. जा फोन करा तुमच्या बायकोला, ती येईल. जा. अहो वहिनी तुम्हाला म्हणजे काहीच कळत नाही का? तुम्ही लईच बार सांडली बाई आता खरंच. अहो त्याच्यात काय बात सांडलं, उलट मी चांगलंच म्हणून राहिलो अहो तुम्हाला. का चांगलं आहे काय? अहो चांग ते जाऊ दे मरू दे, तू काही कर, मला आज करूनच दे. मी तसा तो दारातून जाणार नाही भया, आता केल्याशिवाय. भाऊजी तुम्ही पहिले निघा बरं. नाही नाही निघा तुम्ही. मी जाणारच नाही वहिनी. हो येड्यावानी काय करता सारखं तुम्ही मला भाऊजी? पहिले निघा भाऊजी. भाऊजी पहिले निघा. वहिनी नाही नाही तुम्ही निघा. अहो. इकडं मा का परपंचाची का तुम्ही बरबादी अहो, करायला ऐका ना, लागले मी का? काय म्हणतो. आपण बोलत नाही म्हणजे नाही नाही अहो. तुम्ही निघा तू पहिले. अहो वहिनी ऐका ना. निघा तुम्ही पहिले हो निघा. वहिनी नाही, नाही, निघा. वहिनी निघा. अहो माझं तर ऐका. ऐका ना निघा वहिनी. निघा भाऊजी पहिले निघा. वहिनी वहिनी अहो, भाऊजी माझं काय करू राहिले? अहो माझं 2 शब्द तर ऐकून घ्या. अहो, नुसतं तुमचं कधीच ऐकू राहिले लोक ऐकतात आणि बाहेर काय करू राहिले असे? ऐका ना, ऐका ना. तुम्ही जा बरं ये याच्या आत निघून. हो वहिनी, अहो लई भूक लागली मला, जेवण करून द्या. भूक लागली हा म्हणजे? अहो मग एकदा तुम्ही माग ती गावाला गेलती तेव्हा तुम्ही किती मस्त करून दिलत मला भाजी पोळी. म्हणजे तुम्हाला भाजी पोळी पाहिजे का? आणि मग काय मागतोय मी? अरे देवा पांडुरंगा, मग लवकर सांगायचं ना. नुसतं म्हणून राहिले करून द्या करून द्या. आता मला काय माहिती, माझ्या डोक्यात वेगळंच भ्रम झाला ना मग. अगं वहिनी, पोटाला भूक लागली म्हणून करून द्या. माग तुम्ही किती छान भाजी पोळी त्याला लावून पोळ्या करून दिलत्या. असा जेवलो इडून जाऊन जसं झोपलो हा. तर सकाळीच उठलो असं म्हणतो मी. म्हणजे तुम्हाला जेवायला पाहिजे. हा बाया आता तर मी तुम्हाला मारायचीच राहिले होते. बरं झालं लवकर सांगितलं. अजून 1 तासाची काय सांगितलं. मग तुम्हाला काय वाटलं? अहो मला काय वाटलं म्हणजे आता ते जाऊ द्या, आता ते काय विचारिते. अहो म्हणजे तुम्हाला वाटतं पिण्या पानशेट का? अहो भाऊजी माझा गैरसमजच झाला बाई. नाही ग वहिनी, आता मी वहिनीला असं म्हणेल का? काय चावलंय की तू जेवण द्या म्हणलं. बरं जाऊ द्या भाऊजी, म्हणजे तुम्हाला भाजी पोळी पाहिजे, हा. जेवायला पाहिजे. ती गावाला जायले हा. जाऊ. असं हा असं असं कवा येणार आहे त्या? त्या येणार 1-2 दिवसाला. हा. अगं मी तो आलो, तो हाताला लईना चव, काय तो तेव्हा ठेसा बनवला तो, काय तो चटकदार. आता ये काहीतरी बनवून बघ. अहो आता चला तुमचे भाऊ येतील, 2 जण संग जेवायला बसा. मस्त स्वयंपाक पडेल. चालेल. पण मा काळी नुसतं धाड 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 ओर राहिले ना. अहो तुम्हाला जेवण म्हणतो. काय भाऊजी थोडं लवकर म्हणल्या असते तर बरं झालं असतं. आता मला 8 यायची पाळी झाली होती. नाही, 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 हो. मी तरी म्हणले बाई भाऊजी एवढे चांगले आपले, आणि आज भाऊजीला काय झालं नेमकं, टाकून बिकून आले का काय गावठी? टाकून नाही, ते जेवण भूक लागली. चला चला. ते स्वयंपाक करू.